धुरंधर सिनेमात पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादाचं कंबरडं मोडणारा रणवीर सिंग आज चर्चेत आहे। त्याच्या करिअरचा सर्वात यशस्वी काळ सध्या सुरू आहे। धुरंधर सिनेमात दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड्स करतोय, पण हमजा अली मजारी म्हणजेच जसकीरत सिंग रंगी म्हणजेच रणवीर सिंग याचं पाकिस्तान सोबत फक्त रिअल लाईफच नाही तर रिअल लाईफ कनेक्शन सुद्धा आहे। खऱ्या आयुष्यात रणवीर सिंगच्या कुटुंबाची मुळं पाकिस्तानशी जोडली गेली आहेत। काय आहे रणवीर सिंगचं हे रिअल लाईफ पाकिस्तान कनेक्शन सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थेट 40च्या दशकात जावं लागेल, जेव्हा भारत आणि पाकिस्तान एकच देश होते। त्या काळात पंजाबमधल्या ननकाना साहिब जवळ मार्टिनपूर नावाच्या गावात बर्क कुटुंब राहत होतं। हे कुटुंब ख्रिश्चन धर्म मानणार होतं। या घरातून दोन अशा व्यक्ती पुढे आल्या ज्यांनी इतिहासाच्या दोन वेगवेगळ्या दिशांना आपली छाप सोडली। एक म्हणजे सॅम्युअल मार्टिन बर्क आणि दुसरी त्यांची बहीण चांद बर्क। सॅम्युअल मार्टिन बर्क यांचा जन्म 1906 मध्ये झाला। ते त्या काळात ICS अधिकारी होते, म्हणजे ब्रिटिश इंडियामधली सर्वात प्रतिष्ठेची नोकरी। 1946 मध्ये पंजाबमध्ये निवडणूक याचिकांसाठी एक आयोग तयार झाला आणि त्याचे प्रमुख होते सॅम्युअल। पण त्याच काळात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा प्रश्न पेटला होता। सगळीकडे पॉलिटिकल टेन्शन, प्रेशर आणि अस्थिरता होती। प्रत्येकावर दबाव होता की आपली एक कुठली तरी बाजू निवडा, भारत की पाकिस्तान। पण सॅम्युअल यांनी एक वेगळाच निर्णय घेतला। त्यांनी कोणत्याही बाजूला उभं न राहता नोकरी सोडली आणि सरळ इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय सोपा नव्हता, कारण तो त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट होता। पण त्यांना कोणत्याही परिस्थितीत निष्पक्ष राहायचं होतं, कोणत्याही राजकीय खेळाचा भाग व्हायचं नव्हतं। पण आयुष्य तिथेच थांबलं नाही, कारण काही वर्षांनी पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री जाफरुल्ला खान यांनी सॅम्युअल यांना पुन्हा बोलवलं। नव्याने तयार होणाऱ्या देशाला अनुभवी लोकांची गरज होती आणि सॅम्युअल यांच्यावर जाफरुल्ला खान यांना पूर्ण विश्वास होता। शेवटी त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली। सॅम्युअल पाकिस्तानचे राजदूत बनले आणि जवळजवळ 11 देशांमध्ये त्यांनी पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं। लंडनमध्ये पाकिस्तान एम्बेसी उभारण्यात सॅम्युअल यांचा मोठा वाटा होता। आता कट टू सॅम्युअल यांची बहीण चांद बर्क। त्या लाहोरमध्ये हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत होत्या आणि त्या डान्ससाठी खूप फेमस होत्या। त्यांना डान्सिंग लिली ऑफ पंजाब म्हणून ओळखलं जायचं। पण 1947 मध्ये फाळणी झाली आणि सगळं बदललं। एका रात्रीत देश वेगळे झाले आणि लाखो लोकांसारखंच या कुटुंबाला सुद्धा एक काय तो निर्णय घ्यावा लागला। चांद बर्क भारतात मुंबईत आल्या, पण इथे त्यांना सगळं पुन्हा नव्याने सुरू करावं लागलं। सुरुवातीला कष्ट पडले, काही काळ त्या सिनेमांपासून दूर राहिल्या, पण मग त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्न आला। शोमॅन राज कपूर यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आणि मग बूट पॉलिश या सिनेमात चांद यांनी अशी दमदार भूमिका साकारली की लोक त्यांच्या ऍक्टिंगने खूप जास्त प्रभावित झाले। बूट पॉलिशमध्ये त्यांनी साकारलेली एक निर्दयी महिला इतकी जास्त खरी वाटली की लोक खऱ्या आयुष्यात सुद्धा त्यांना घाबरू लागले। चांद यांनी पुढे बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात कामं केली आणि राज कपूर, नरगिस, निम्मी, प्रदीप कुमार, प्राण आणि मनोज कुमार अशा दिग्गजांबरोबर स्क्रीन शेअर केली। चांद यांचं लग्न चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक निरंजन यांच्याशी झालं होतं, पण 1954 साली त्यांचा डिवोर्स झाला। पुढे 55 साली चांद यांनी बिझनेसमन सुंदर सिंग भवनानी यांच्याशी लग्न केलं। त्यांना टोनिया नावाची मुलगी आणि जगजीत सिंग नावाचा मुलगा झाला। जगजीत सिंग भवनानी हे रणवीर सिंगचे वडील। हे नातं पाहिलं तर चांद या रणवीरच्या आजी आणि नात्याने सॅम्युअल, जे एकेकाळी पाकिस्तानच्या डिप्लोमॅट मधलं एक मोठं नाव असलेली व्यक्ती होते, हे रणवीर सिंगचे मामा आजोबा होतात। ही गोष्ट फक्त योगायोग नाहीये, ही फाळणीची खरी गोष्ट आहे। कारण 47 मध्ये जेव्हा देश विभागला गेला तेव्हा फक्त जमीन विभागली गेली नाही, तर कुटुंब, नाते आणि ओळखी सुद्धा तुटल्या। काही लोक भारतात राहिले, काही पाकिस्तानात गेले, काही परदेशात गेले आणि हळूहळू त्या सगळ्यांमध्ये अंतर वाढत गेलं। आज परिस्थिती अशी आहे की चांद आणि सॅम्युअल यांच्या कुटुंबांच्या वेगवेगळ्या पिढ्या वेगवेगळ्या देशात राहतात आणि त्यांच्यात फारसा संपर्कही नाहीये। सॅम्युअल यांच्या नातवंडांना रणवीर सिंग बद्दल माहिती आहे, पण त्यांच्यात कधीच संपर्क झाला नाही। रणवीर सिंगशी असलेलं हे पाकिस्तानचं कनेक्शन आता धुरंधर सिनेमाच्या पार्ट 2 मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती।